झुम 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 गोष्टींचा वार शनिवार. छान छान गोष्टी, मजेदार गोष्टी. झुम 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 नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या कथा तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग पाहूया आजची कथा. बालसंस्कार कथा, महत्त्व पोषक आहाराचे. हे काय चिकू, अजून तुला दिलेले धान्य खाल्ले नाहीस? ए आई, हे तांदूळ, ज्वारी, बाजरी खाण्याचा मला कंटाळा आलाय ग. मला नको हे असलं जेवण. अरे देवा, तांदूळ, ज्वारी, बाजरी नको, मग तुला पाहिजे तरी काय? आई, मला मस्त चटपटीत असं पिझ्झा, कुरकुरे खावं वाटतंय. अरे, ते काय जेवण आहे? हो आई, माझे मित्र पिझ्झा, कुरकुरे खाताना मी बघितले आहे. किती खुशीत असतात ते पिझ्झा, कुरकुरे खाताना. अरे चिकू, पिझ्झा, कुरकुरे खाण्यामुळे जिभेला फक्त मजा वाटेल, पण त्यातून तुला काहीच ताकद मिळणार नाही. 2 दिवसांपूर्वी तू कुरकुरे खाल्लेस आणि तुझ्या पोटात दुखायला लागलं, आठवतंय ना तुला? हो ग आई, खूप पोटात दुखत होतं माझ्या त्यावेळी. म्हणूनच म्हणते, या धान्यामध्ये जीवनसत्व आहेत. हे धान्य खाल्ल्यामुळे तुला ताकद मिळेल. तुला उड्या मारायला, धावायला उत्साह येईल. तुझे पंखसुद्धा मजबूत होतील. पिझ्झा, कुरकुरे खाल्ल्यामुळे तुला थोडा वेळ आनंद होईल, पण नंतर त्रासच होईल. आणि हे खाल्लंस तर तुला ताकद येणार नाही, तू थकून जाशील. उलट हे धान्य खाल्लंस तर तुला शक्ती येईल, ताकद येईल. खरंच आई, मला खूप शक्ती येईल. मग शर्यतीत माझा पहिला नंबर येईल. खेळामध्ये मी माझ्या मित्रांना हरवू शकेन. हो रे बाळा, हे धान्य खाल्लं तर तुला खूप ताकद येईल. तू शर्यतीत पहिला येशील. खेळामध्ये सगळ्या मित्रांना हरवशील. आणि तू नेहमी म्हणतोस ना, त्या कोंबडे काकांसारखे तुला देखील चमकदार पंख हवेत. हे पोषक धान्य खाल्ल्यामुळे तुझे देखील पंख त्यांच्यासारखे मजबूत आणि चमकदार होतील. पोषक अन्न खाल्ल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. आई, सॉरी हां, चुकलंच माझं. आता इथून पुढे मी पिझ्झा, कुरकुरे खाण्याचा हट्ट करणार नाही. नेहमी पोषक आणण्याच खाईन. शहाणा ग बाई माझं बाळ. कॉक कॉक करत धान्य टिपू, धान्य खाऊ बळकट होऊ, पिझ्झा, कुरकुरे दूर सारू, आरोग्य आपले निरोगी ठेवू. ही आरोग्य हीच खरी संपत्ती.